नमस्कार. दिल्ली हे देशातलं एकमेव राज्य असेल. दिल्लीचा तसा इतिहास राज्य म्हणून 1993ला सुरू होतो. 32 वर्षात त्यांनी 4 महिला मुख्यमंत्री दिलेले आहेत. म्हणजे आज तागायत प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची एकही महिला मुख्यमंत्री बनू शकली नाही, पण दिल्लीनी मात्र 4 महिला मुख्यमंत्री दिलेले आहेत. त्यातली पहिल्या होत्या सुषमा स्वराज. मला वाटतं 1 वर्ष किंवा काही महिन्यांच्या करता त्या शेवटच्या काळात अगदी आलेल्या होत्या, काही 2-3 महिन्या की 5-6 महिन्यांच्या. त्याच्यानंतर 15 वर्ष शीला दीक्षित, काँग्रेसच्या शीला दीक्षित, आणि त्याच्यानंतर आत्ता 1 महिन्याकरता पुन्हा आतिशी. म्हणजे या 32 वर्षाच्या काळात सुमारे 16 वर्ष तरी महिलांनी राज्य केलेलं आहे. आणि आता पुन्हा भाजप सुद्धा एक प्रकारे शीला दीक्षित, आतिशी यांना काउंटर करण्याकरताच का, ते रेखा गुप्ता नावाच्या हरियाणात जन्माला आलेल्या आणि संघ, विद्यार्थी परिषद असंच पूर्ण बॅकग्राऊंड असलेल्या, एकेकाळी त्या स्टुडंट युनियनच्या प्रेसिडेंट सुद्धा होत्या दिल्लीच्या, त्या रेखा गुप्तांना मुख्यमंत्री केलेलं आहे. पण त्याच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. त्या आज उद्याकडे त्या ओथ घेतील. तर त्याचबरोबर वंश परंपरा कायम राखत साहिबसिंग वर्मांचा जो कोणी क्लाउट होता, कारण मदनलाल खुरानांच्या नंतर साहिबसिंग वर्मा आले होते, तर त्यांचा जो काही क्लाउट होता त्याला कायम ठेवत त्यांचा मुलगा परवेश, जो स्वतः मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होता, तो उपमुख्यमंत्री होणार आहे. आणि विजेंद्र गुप्ता हे स्वतः सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते. त्यांना ते विधानसभेचे अध्यक्ष होतील. एक प्रकारे मॅनेज करण्याचा, पण तो करत असताना, ते मॅनेज करत असताना निपोटिझम सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्याचबरोबर महिला, म्हणजे मी पुन्हा तेच वाक्य सांगतो की दिल्ली हे देशातलं एकमेव राज्य असावं किंवा आहेच ज्या राज्याच्या आत्तापर्यंत 32 वर्षात 4 महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. आता रेखा गुप्तांच्या समोर एक फार मोठं, ज्याला म्हणता येईल एक चॅलेंज, आव्हान तर ते असं आहे, म्हणजे केजरीवालांचं जे काही दावा आहे की मी सगळं फ्री करतो, त्यातला फोलपणा हळूहळू लोकांच्या लक्षात आला. फ्री इलेक्ट्रिसिटी, फ्री वॉटर, फ्री एज्युकेशन वगैरे वगैरे, त्यातला फोलपणा हळूहळू लोकांच्या लक्षात आला. आणि पुढे दारू स्कॅममुळे तर ते अजून ते लायसन परमिटमुळे त्यांच्यावर जे काही डॅमेज झालेलं आहे ते तर आहेच. या तुलनेत शीला दीक्षित यांनी 15 वर्षात जे काम केलेलं आहे, दिल्ली मेट्रो, दिल्लीची जी काही ट्रॅफिकमध्ये त्यांनी जी काही मूलभूत सुधारणा केलेली आहेत, जर रेखा गुप्तांना आणि भाजपला काही करायचंच असेल दिल्ली करता, तर पुढच्या 5 वर्षात त्यांना त्या लेव्हलला जाऊन केलं पाहिजे जी लेव्हल 1998 पासून 2013 पर्यंत शीला दीक्षित यांनी मेंटेन केलेली होती. आणि तो त्यांच्या समोरचा एक हरक्युलियन टास्क असेल. बाकी तर लेफ्टनंट गव्हर्नर, त्याच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यात तर आता वाद होणं शक्यच नाही. उलट पंतप्रधान आणि गृहमंत्री जे सांगतील ते अक्षरशः यस सर म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे मान्य करतील किंवा ते सांगतील तशाच प्रकारे 27 वर्षांनी सत्तेवर आलेला भाजप दिल्लीचंही सरकार चालवेल. आपल्या दृष्टीने दिल्ली म्हणजे केवळ केंद्र, पण इथे मात्र ते केवळ केंद्र नाही तर इथे राज्य सुद्धा येतं. आता आपण निपोटिझमचा जर का विचार केला, साहिबसिंग वर्मांच्या मुलाला जेव्हा दिलेला आहे, एक वंश परंपरेचा सतत आरोप केला जातो काँग्रेसवर भाजपकडनं की तुमच्याकडे फक्त वंश परंपरा आहे. आणि हे भाजप कशाला, मी खुलेआम मान्य करतो की या देशात केवळ भाजप आणि कम्युनिस्ट हे 2 पक्ष सोडले तर बाकी सर्व पक्ष हे केवळ फॅमिली ओरिएंटेड आहेत. अगदी नॅशनल कॉन्फरन्स पासून तर DMK पर्यंत. आणि काँग्रेस यातला सर्वात महत्वाचा पक्ष, हे पण मी मान्य करतो. याचं कारण या सर्व पक्षांचे अध्यक्ष इथूनच वंश परंपरा सुरू होते. भाजपमध्ये वंश परंपरा आहे, नाही असं नाही, पण भाजपचे जे कोणी हेड असतात
ते आत्तापर्यंत बॅचलर किंवा जे काही पत्नीला सोडलेलं अशा प्रकारचे होते जे कोणी हेड असतात ते, म्हणजे मग अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा आता नरेंद्र मोदी आहेत. त्याच्यामुळे आमच्या नंतर कोण असा इथे प्रश्न येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भाजपचे हेड्स जे कोणी पंतप्रधान पदावर आतापर्यंत 2 जण बसलेले आहेत ते असेच होते. त्याच्यामुळे तिथे कुठली अशी ईर्ष्या स्पर्धा वगैरे आलेली नाही. पण भाजपमध्ये तुम्ही खाली जाल तर अगदी विखे पाटील पासून सर्व ठिकाणी, अजित पवार त्यांची पत्नी, सर्व अजित पवारांचा अर्थात राष्ट्रवादीमध्ये, तो इथे रेफरन्स वेगळा देतोय, ते त्यांचा प्रश्न राष्ट्रवादीशी येतोय. पण मी विखे पाटलांचं उदाहरण देईन किंवा इतरही अनेक, किंवा आत्ताचं उदाहरण म्हणजे परवेश साहिब सिंग वर्मा म्हणा, हे सर्व ठिकाणी अगदी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वंश परंपरेचंच उदाहरण आहे असं म्हटलं पाहिजे. त्याच्यामुळे भाजपमध्ये वंश परंपरा नाही हे मी मान्य करत नाही. फक्त टॉप पासून नाही, ती मिडल लेव्हलला आहे. कधी कधी मिडल लेव्हलला नसेल तर अगदी स्थानिक स्वराज्यामध्ये सुद्धा दिसू शकते. आणि या वंश परंपरेचे फायदे सुद्धा ते घेतात, जसा देवेंद्र फडणवीसांना खडसेंना बाजूला सारून दिल्या गेला. वेल, ही आहे दिल्ली. आपण आपल्याला दिल्लीचा तर रेखा गुप्ता काय बघतील त्यांच्या ओथ नंतर आपण पाहूच. आपण माझं चॅनल लाईक करतात, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.